आता पाहूया संपूर्ण राज्यभरातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील पूरग्रस्तांना मदत करा, मुख्यमंत्री शिंदेंचे शिवसैनिकांना आदेश। धान्य, जीवनावश्यक वस्तू पोहोच करण्याच्या पुणे शहराध्यक्षांना सूचना। पुण्यात महिनाभराचा पाऊस अवघ्या 5 दिवसात पडला। 21 ते 25 जुलै दरम्यान तब्बल 222.5 मिलीमीटर पावसाची नोंद। 2019 नंतर 24 तासात झालेल्या सर्वाधिक पावसाची नोंद। ठाणेकरांनाही पाणी कपातीपासून दिलासा। मुंबई पालिकेकडून 10% पाणी कपात रद्द। सोमवारपासून ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत होईल। राज्यात पुढील 3 दिवस पाऊस विश्रांती घेण्याचा अंदाज, तर किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता। वीर धरणातून सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल। भीमा नदीवरचा जुना दगडी पूल पाण्याखाली, मंदिरांना पाण्याचा वेढा। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रायगड जिल्ह्यात पूर ओसरल्यानंतर 1,500 लोकांचं स्थलांतर। 50 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित। नाशिकमधील 6 धरणं अद्याप तहानलेली। गंगापूर धरण समूह 40%वर, तर 5 धरणात 0% पाणीसाठा। गडचिरोलीमध्ये पुराचा पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांना फटका। पुरात अडकल्यामुळे 20 विद्यार्थी लेखी परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ। प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। पावसामुळे शेती कामांचा वेग मंदावण्याची शक्यता। पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे खुले करण्यात आले।